सुरुवात करूया. नमस्कार. माझं नाव राजू कसंबे. तर महाराष्ट्र पक्षमित्र आणि बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटी BNHSचं कन्झर्वेशन एज्युकेशन सेंटर यांच्या वतीने सर्वांचं मी ह्या महाराष्ट्र पक्षमित्र वेबिनार सिरीजच्या 7व्या वेबिनारमध्ये म्हणजे या व्याख्यानमालेमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत करतो. आजच्या वेबिनारसाठी आपल्या पक्षमित्र संघटनेचे सचिव आणि अध्यक्ष डॉक्टर जयंत वडतकर आणि डॉक्टर गजानन वाघ सुद्धा आलेले आहेत आणि कोकणातून तसे संपूर्ण महाराष्ट्रातून बरेच पक्षमित्र आज या वेबिनारसाठी जॉईन झालेले आहेत. तर मागच्या वर्षीच्या यशस्वी वेबिनार सिरीज नंतर यावर्षी परत आपण ही वेबिनार सिरीज दर सोमवारी सायंकाळी 7 वाजता घ्यायचं ठरवलं आणि आज आपला 7वा वेबिनार आहे. पण आज फक्त आपल्याला एक दिवसांनी म्हणजे मंगळवारी घ्यावा लागला. काल पण तो घेऊ शकलो नाही गणेश विसर्जनाच्या दुसऱ्याच दिवस असल्यामुळे. आणि आता नुकताच गणेश उत्सव झालेला आहे आणि आता आज आपले वक्ते सुद्धा गणेश मरगज सर आहेत आणि त्याचा प्रचंड अभ्यास आहे कोकणातील पक्ष्यांबद्दल. मला वाटतं की या पहिल्या स्लाइडवरच मी त्यांचा परिचय करून देतो जेणेकरून पुढे पुन्हा एकदा करून दिल्यापेक्षा. मरगज सर असोसिएट प्रोफेसर म्हणजे प्राध्यापक आहेत. SPK महाविद्यालय सावंतवाडी इथे ते गेल्या 16 वर्षांपासून प्राध्यापक या पदावर कार्यरत आहेत. सावंतवाडीला म्हणजे सिंधुदुर्ग म्हणजे तळ कोकणात अगदी त्या ठिकाणी त्यांचं कार्य आहे आणि त्यांनी आतापर्यंत 2 रिसर्च प्रोजेक्ट म्हणजे संशोधन प्रकल्प पूर्ण केलेत आणि विशेष म्हणजे वाईल्ड कोकण नावाची जी संस्था सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये कार्यरत आहे त्या संस्थेचे ते सचिव आणि मला वाटते संस्थापक सचिव आहेत आणि ही संस्था खूप चांगलं काम करते आहे. आणि ही फार अभिमानाची गोष्ट आहे की आपल्या महाराष्ट्राच्या आपण म्हणतो ना की महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात आपली चळवळ पोहोचली पाहिजे, पक्षमित्र निर्माण झाले पाहिजेत. तर महाराष्ट्र पक्षमित्र संमेलन सावंतवाडीला घेतलं त्यावेळेस गणेश मरगज सरांचा आपल्याला चांगला परिचय झाला होता, ज्या लोकांनी इथे घेतलं संमेलनाला हजर होते आणि त्यामुळे आपल्याला तिथल्या पक्षी वैभवाचा सुद्धा परिचय झाला. अशा प्रकारे मी यांच्याबद्दल बोलेन. तर महाराष्ट्र पक्षमित्र संघटनेला आता जवळपास चार दशक होत आहेत आणि ही आता 1000 पेक्षा जास्त खरं म्हणजे 1300 सदस्य असलेली संपूर्ण महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पसरलेली ही महाराष्ट्र पक्षमित्र संघटना आहे. आणि सॉरी महाराष्ट्र पक्षमित्र संघटनेचं तुम्ही सदस्यत्व घेऊ शकता म्हणजे लाईफ मेंबरशिप याच्यामध्ये तुम्हाला ऑप्शन आहे आणि ते घेतलं तुम्ही सदस्य झालात तर पक्षमित्र नावाचं त्रैमासिक आपल्याला मुखपत्र आपल्याला पोस्टाने येतं आणि गेल्या 2-3 वर्षांपासून आपण याची सॉफ्ट कॉपी म्हणजे PDF स्वरूपात सुद्धा काढतोय. त्यामुळे आपण पक्षमित्र हे त्रैमासिक खूप जास्त लोकांपर्यंत म्हणजे केवळ सदस्य 1300 सदस्यच नव्हे तर इतर लोकांपर्यंत सुद्धा आपण आता पोहोचलोय आणि ते ब्लॅक अँड व्हाईट वरनं आपण आता रंगीत पक्षमित्रपर्यंत आपला प्रवास झालेला आहे. आणि सुरुवातीला म्हणजे 6 वर्षापूर्वी मला आठवते आपल्याला चांगले लेख सुद्धा मिळत नव्हते. आता अतिशय चांगल्या प्रतीचे लेख यामध्ये तुम्हाला वाचायला मिळतील आणि ही फार अभिमानास्पद गोष्ट आहे की आतापर्यंत आपण 30 पेक्षा जास्त पक्षमित्र संमेलन महाराष्ट्र स्तरावरची, त्यानंतर स्थानिक स्तरावरची कोकण पक्षमित्र, खानदेश पक्षमित्र संमेलन, विदर्भ पक्षमित्र संमेलन अशी संमेलन सुद्धा आपण घेतोय. आणि मला वाटते भारतातील एकमेव असं राज्य आहे ज्या ठिकाणी पक्षमित्र एका ठिकाणी दरवर्षी न चुकता येतात आणि पक्षांबद्दल चर्चा करतात, चर्चा करतात आणि त्यामधून बरंच काही घडतं. ही वेबिनार सिरीज ऑर्गनाईज करण्यामध्ये बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटी म्हणजे ज्या ठिकाणी मी नोकरी करतो ती संस्था सुद्धा आहे आणि आज माझ्या टीम मधले एज्युकेशन ऑफिसर सागर महाजन, मला वाटतं प्रियंका जोंद्रे सुद्धा जॉईन झालेले आहे. नंदकिशोर दुधे माझ्या ह्या संस्थेमध्ये BNHS मध्ये एनव्ही सेंटरचं काम बघतात आणि माझ्या सोबत कन्झर्वेशन एज्युकेशन सेंटर मध्ये सुद्धा प्रोग्राम ऑफिसर म्हणून काम करतात. तर BNHS ही फार जुनी संस्था आहे. 1883 मध्ये स्थापन झाली होती आणि नुकतंच 21 सप्टेंबरला BNHS ला 138 वर्ष पूर्ण झाली. तर BNHS हे जे कन्झर्वेशन एज्युकेशन सेंटर आहे म्हणजे संवर्धन शिक्षण केंद्र, या ठिकाणी आम्ही पर्यावरणाबद्दल शिक्षण जनसामान्यांना तसंच संपूर्ण भारतातील अमॅच्युअर्स म्हणजे ज्यांना स्वतःहून या विषयामध्ये रस आहे अशा लोकांना आपण पर्यावरणाचं शिक्षण प्रत्यक्ष तसेच अप्रत्यक्ष म्हणजे आता ऑनलाईन माध्यमातून देतो. आणि त्यासाठी आम्ही विविध कोर्सेस आणि विविध कार्यक्रम आम्ही या ठिकाणी ऑर्गनाईज करतो. कोर्सेसमध्ये आम्ही जसं बेसिक कोर्स इन ऑर्निथॉलॉजी, लीडरशिप कोर्स इन बायोडायव्हर्सिटी कन्झर्वेशन,
बेसिक कोर्स इन बटरफ्लाईज, प्लांट्स, मरीन बायोलॉजी, एंटमॉलॉजी असे विविध कोर्सेस आम्ही घेतो जे की ज्याच्यामध्ये कॅम्प्स पण होतात आणि तुम्हाला ऑनलाईन नोट्स किंवा माहिती पण दिल्या जाते. तर अशा प्रकारे आम्ही निसर्ग संवर्धनासाठी निसर्ग शिक्षणाचं काम करतो. BNHS तर बाकी संशोधन या क्षेत्रात आणि संवर्धन या क्षेत्रात अतिशय आघाडीवर आहे आणि एशिया खंडातील सर्वात जुन्या संस्थांपैकी एक संस्था म्हणून बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटीचं नाव गणलं जातं. मुंबईला आलात तर निश्चित भेट द्या आणि मुंबईला गोरेगावला आलास तर 33 एकरचं जंगल बघायचं असेल, खूप सुंदर असं जंगल आहे गोरेगावला. त्या ठिकाणी आपलं सेंटर आहे. तिथे निश्चित तुम्ही या. एवढं बोलून मी माझी प्रस्तावना संपवतो आणि मर्गज सरांना मी विनंती करेन, की सर तुम्ही तुमचं प्रेझेंटेशन शेअर करा आणि मी माझं प्रेझेंटेशन इथे थांबवतो. तर सर, 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 सर. सर तुमचं अभिनंदन. आज 100 पैकी 100 अटेंडन्स झालेली आहे. घ्या सर. सर मगासारखं फुल स्क्रीन करायला लागेल तुम्हाला. शेअर एंटायर स्क्रीन ऑप्शन वापरा. मग तुम्हाला व्हिडिओज काही आम्ही काही कोणीही दिसणार नाही, फक्त तुमचा स्क्रीन तुम्हाला दिसेल. पण ते सगळ्यात चांगलं आहे. त्यामुळे आम्हाला पूर्ण दिसेल प्रेझेंटेशन. आणि तुम्ही काही प्रॉब्लेम आला तर आम्ही तुम्हाला हे करून कमेंट्स मध्ये सांगू. म्हणजे इकडे बोल हा अनम्यूट करून सांगू की आवाज येत नाही वगैरे. तर तुम्ही चिंता करू नका. तुम्ही फक्त प्रेझेंटेशनवर लक्ष द्या. थँक्यू सर. नाही. नाही सर आलं. नाही नाही. हाईड 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 करा. झालं सर. येस येस. ओके सर. प्लीज गो. वेदांत डायरी तरी डायरी. माझी डायरी आहे. पेन आणि डायरी. छान आहे. 111 झालं.
जिल्ह्यावरती, कारण गेली जवळजवळ 15 वर्ष, कारण मी 2005 साली ह्या सावंतवाडी शहरामध्ये आलो आणि पंचमखेमराज महाविद्यालय मी जॉईन केलं. त्याच्याबरोबर मी मुंबईला होतो आणि सातत्याने माझं BNHS वगैरे या ठिकाणी मी मेंबर आहे BNHSचा आणि सातत्याने BNHS मध्ये जाणं व्हायचं आणि या सगळ्यामधूनच कुठेतरी ह्या जैवविविधता जी आहे, माझा विशेष झुलॉजी असल्यामुळे या जैवविविधतेची आवड निर्माण झाली आणि गेली 15 वर्ष या संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये ह्या पक्षी जे वैभव आहे, साधारण 350 पेक्षा जास्त प्रकारचे पक्षी या सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये आहेत आणि फार विविधता ह्या ठिकाणी आहे. अनेक पक्षी मित्र ह्या भागामध्ये येत असतात आणि हे पक्ष्यांची विविधता असण्याचं मुख्य कारण जे आहे, कारण आम्ही कनेक्टेड आहोत ते वेस्टर्न घाटला कनेक्टेड आहोत आणि कोस्टल रिजनला सुद्धा आम्ही कनेक्टेड आहोत. त्यामुळे कोस्टल रिजनचे पक्षी आहेत, क्रीक खाड्यांमधले पक्षी आहेत, वेटलँड मधले पक्षी आहेत, मँग्रोव्ह मधले पक्षी आहेत, त्याचबरोबर प्लेट्यूज वरती असणारे पक्षी आहेत, ग्रासलँड वरचे काही पक्षी आहेत. अशी पक्ष्यांची विविधता या भागामध्ये आम्हाला पाहायला मिळते. आपल्याला माहिती असेल की वेस्टर्न घाट जो आहे, त्या वेस्टर्न घाटमध्ये जवळजवळ 4500 स्पेसीज आहेत एन्जिओस्पर्मचे, म्हणजे हाय एंडेमिझम आहे. हायड्रोलॉजी जी सायकल आहे, कारण जे पर्जन्य फार मोठ्या प्रमाणामध्ये साधारण आमच्या कोकणामध्ये विशेषतः सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये 3000 ते 4000 मिलीमीटर एवढा पाऊस पडतो आणि आता बघितलं तर चेरापुंजीपेक्षा थोडा जास्तच पाऊस आज महाबळेश्वर आणि आंबोली सारख्या भागामध्ये पडायला लागलेला आहे. इथे मेडिसिनल प्लांट्स फार मोठ्या प्रमाणात आहेत, टिंबरवूड आहे, गम्स आहेत, रेझिन्स आहेत, शिकेकाई आहे, तमालपत्र, कडीपत्ता, अशा विविध प्रकारच्या वनस्पती या भागामध्ये विपुल प्रमाणामध्ये आहेत आणि त्याचबरोबर मेरिस्टिका स्वॅम्प सारखं त्या ठिकाणी फॉरेस्ट सुद्धा ह्या आमच्या तिलारी भागामध्ये त्या ठिकाणी आहे. रिव्हराईन इकोसिस्टीम आहेत, प्लेट्यूज आहेत आणि ह्या सगळ्यामुळे इरिगेशन बऱ्यापैकी झालेलं आहे, वॉटर शेड्स आहेत आणि त्याच्यामुळे फार मोठ्या प्रमाणामध्ये ह्या भागामध्ये पक्षी वैभव आपल्याला बघायला मिळतं. हे आता वेस्टर्न घाट जो आहे त्याच्यामध्ये हायड्रोलॉजिकल सायकल म्हणजे जसं की हिमालय जो आहे तो त्या पर्टिक्युलर भागामध्ये जे वारे आहेत ते अडवतो आणि तिथे पाऊस पडतो, तसं आमचा जो वेस्टर्न घाट आहे हा त्या ठिकाणी पर्जन्य वारे अडवत असल्यामुळे फार मोठ्या प्रमाणामध्ये या भागामध्ये पाऊस पडतो. आत्ताच तिलारी कॉन्झर्वेशन रिझर्व हे महाराष्ट्र शासनाने जाहीर केलेलं आहे, डिक्लेअर केलेलं आहे आणि त्यांनी कॉन्झर्वेशनचा त्या ठिकाणी स्टेटस दिलेला आहे तिलारी फॉरेस्टला. अदरवाईज सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये असं एखादं नॅशनल पार्क किंवा सँक्च्युरी नव्हती. आम्हाला जवळच्या सँक्च्युरी ज्या आहेत ती राधानगरी सँक्च्युरी आहे किंवा इकडे बोंडला सँक्च्युरी आहे, गोव्यातल्या सँक्च्युरीज आहेत. सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये आमच्याकडे कुठली प्रकारची सँक्च्युरी किंवा नॅशनल पार्क नाही, परंतु कोयना वाईल्ड लाईफ सँक्च्युरीला कनेक्टेड जे आहे ते राधानगरी सँक्च्युरी आहे आणि त्याला कनेक्टेड आंबोली आणि तिलारी हा जो कॉरिडॉर आहे, ह्या कॉरिडॉरमध्ये फार मोठ्या प्रमाणामध्ये एंडेमिझम आहे. विविध प्रकारचे प्राणी, पक्षी, कीटक जे आहेत ते मोठ्या प्रमाणामध्ये आहेत. त्याचबरोबर वेस्टर्न घाट जो आहे म्हणजे आमच्या या सिंधुदुर्ग कोकण भागामध्ये सेमी एव्हरग्रीन फॉरेस्ट आहे, म्हणजे मॉइस्ट डेसिडियस फॉरेस्ट आहे. इथे व्हॅलीज आहेत, वॉटरफॉल्स आहेत, वेटलँड्स आहेत, ग्रासलँड्स आहेत, प्लेट्यूज आहेत आणि ह्याच्यामुळे ह्या पक्ष्यांची विविधता, कारण पक्ष्यांना आवश्यक असलेली जे हॅबिटेट आहे, जो अधिवास आहे, तो मुख्यतः ह्या आमच्या कोकण भागामध्ये असल्यामुळे या पक्ष्यांची विविधता आपल्याला फार मोठ्या प्रमाणे इथे पाहायला मिळतं आणि महाराष्ट्रातलेच नव्हे तर अगदी गोवा किंवा कर्नाटक आणि इतर राज्यातले सुद्धा पक्षी मित्र जे आहेत ते या कोकणमध्ये नेहमीच येत असतात पक्षी बघायला. तर सदर्न ट्रॉपिकल सेमी एव्हरग्रीन फॉरेस्ट हे आमच्याकडे आहे. आमच्याकडे जी मुख्य झाडं आहेत ती किंजळ, अंजनी, हिरडा, जांभूळ, आंबा अशा प्रकारची झाडं या भागामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये आहेत. आता सिंधुदुर्ग जिल्हा जो आहे तो सिंधुदुर्ग जिल्हा हा कनेक्टेड आहे गोव्याला, दुसऱ्या बाजूने पूर्व दिशेला कर्नाटक आहे. त्याचबरोबर कर्नाटक आणि गोवा कनेक्ट असल्यामुळे कर्नाटक आणि गोव्यामध्ये जे एव्हरग्रीन फॉरेस्ट आहे
तर त्याचे काही पॅचेस सुद्धा आमच्या तिलारी भागामध्ये, दोडामार्ग जो तालुका आहे त्या भागामध्ये काही एव्हरग्रीन फॉरेस्ट सुद्धा पॅचेस आहेत. त्याच्यामुळे एव्हरग्रीन फॉरेस्टमध्ये सापडणारे काही जे मुख्यतः पक्षी आहेत आणि प्राणी सुद्धा आहेत ते ह्या भागामध्ये आमच्या सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्येच विशेषतः बघायला मिळतात. खास करून जर प्राण्यांचं सांगायचं झालं तर खास करून जो उडणारा सरडा असेल, उडणारा साप असेल, किंग कोब्रा सुद्धा आमच्या या भागामध्ये आहे आणि हे सगळे हे एव्हरग्रीन फॉरेस्ट मधले आहेत. एलिफंट्स आमच्याकडे आहेत. मलबार ड्रॅगन सारखे बर्ड्स आमच्या ह्या भागामध्ये आहेत. त्याचबरोबर जो एरिया आमच्या जिल्ह्याचा आहे तो अराउंड 5207 स्क्वेअर किलोमीटर एवढ्या भागामध्ये आमच्या हा सिंधुदुर्ग जिल्हा ऑक्युपाय आहे. आणि याच्यामध्ये एकूण सावंतवाडी, कुडाळ, वेंगुर्ला, मालवण, देवगड, कणकवली, वैभववाडी आणि दोडामा असे तालुके आहेत. आणि जे कोस्टल रिजनला मालवण आहे, वेंगुर्ला आहे आणि देवगड आहे, हे 3 तालुके जे आहेत हे कोस्टल रिजनला आहेत. हा सिंधुदुर्ग जिल्ह्याचा मॅप आहे. तो अगदी वैभववाडी पासून, देवगड, कणकवली पासून पुढे दोडामार्ग पर्यंत हा जिल्हा पसरलेला आहे. त्याचबरोबर विविध फार मोठ्याशा म्हणजे पूर्वेकडून पश्चिमेकडे वाहणाऱ्या, म्हणजे पूर्व दिशेला सह्याद्रीच्या डोंगर रांगामध्ये उगम पावलेल्या आणि अरबी समुद्राला जाऊन मिळणाऱ्या अशा फार मोठ्या अशा 5 नद्या आहेत या सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये. आणि त्याच्यामुळे ह्या संपूर्ण परिसरामध्ये पक्षी वैभव फार मोठ्या प्रमाणात आहे. हे काही नद्या आहेत. जी कर्ली रिव्हर आहे जी मालवणच्या ठिकाणी जाते. म्हणजे पावसाळ्यामध्ये ह्या नद्या दुथडी भरून वाहतात, परंतु उन्हाळ्यामध्ये ह्या नद्यांना पाणी नसतं. परंतु जिथे काही असे भाग असतात जिथे पाणी साठलेलं असतं त्या ठिकाणी पक्षी फार मोठ्या प्रमाणामध्ये बघायला मिळतात. मँग्रोव्ह फॉरेस्ट इथे आहे, त्यामुळे मँग्रोव्ह मध्ये असणारे जे काही बर्ड्स आहेत ते बर्ड्स ह्या आमच्या जिल्ह्यामध्ये किंवा कोकण भागामध्ये संपूर्णतः बघायला मिळतात. कोकणचं जे एंडेमिक प्लांट्स आहेत त्याच्यामध्ये गार्सिनिया इंडिका, ज्याला आपण कोकम असं म्हणतो, तर हे कोकमची झाडं ही आमच्या कोकणामध्येच आहेत. म्हणजे मुंबईपासून आपण सुरू केलं तर अगदी हा जो महाराष्ट्राचा शेवटचा भाग आहे आणि पुढे गोवा, कर्नाटक, केरळ पर्यंत ही कोकमची झाडं आहेत. आणि खरं म्हटलं तर सगळा भाग कोकण भागामध्येच इन्क्लूड केला जातो. तर गार्सिनी इंडिका हे इथलं एंडेमिक प्लांट आहे. ह्या भागामध्ये जे पक्षी वैभव आहे त्याचं कारण म्हणजे इथे कोकोनट्स आहेत, अरॅकनट्स आहेत, कॅश्यूज आहेत, जॅकफ्रूट्स आहेत. त्यामुळे त्या ठिकाणी जे हॉर्नबिल सारखे जे पक्षी आहेत त्यांना उंच झाडं लागतात आणि त्याच्यामुळे अशी जी माडाची झाडं आहेत त्या माडाच्या झाडांवरती हे हॉर्नबिल्स त्या ठिकाणी बसतात. त्यामुळे त्या हॉर्नबिल सारख्या मोठ्या पक्ष्यांना ज्या हॅबिटॅटची गरज आहे ते हॅबिटॅट ह्या कोकण भागामध्ये आहे. आणि त्याच्यामुळे अगदी संपूर्ण कोकण कोस्टल रिजनला आपल्याला फार मोठ्या प्रमाणामध्ये हे हॉर्नबिल्स त्या ठिकाणी ज्या 4ही प्रजाती आहेत त्या 4ही प्रजाती मोठ्या प्रमाणावरती आपल्याला बघायला मिळतात. त्याचबरोबर महाराष्ट्राचे जे स्टेट एम्ब्लम आहेत त्याच्यामध्ये शेकरूचं प्रमाण फार मोठं आहे आमच्या या भागामध्ये. आंबा तर प्रसिद्धच आहे. देवगड हापूस आंबा तर पूर्ण देश परदेशामध्ये प्रसिद्ध आहे. येलो फुटेड ग्रीन पिजन सुद्धा आमच्याकडे फार मोठ्या प्रमाणात आहेत, कारण आमच्याकडे असलेली जी मोठी जी फायकस प्लांट्स आहेत त्याच्यावरती ही आपल्याला बघायला मिळतात. निश्चितच एवढं आठवण करायला पाहिजे ग्रेट ऑर्निथॉलॉजिस्ट ऑफ इंडिया डॉक्टर सलीम अली, ज्यांनी ह्या पक्ष्यांचा अभ्यास केला आणि जो पाया जो रचलेला आहे. आम्ही आता जे काही छोटं मोठं इथे काम करतो या सगळ्याच जी सुरुवात केलेली आहे ती डॉक्टर सलीम अलीने केलेली आहे. आता बर्ड्स त्या ठिकाणी बर्डिंग करण्यासाठी आम्ही जी काही इक्विपमेंट्स वापरतो तर ही इक्विपमेंट्स आहेत. बर्डिंगसाठी आम्ही स्टुडंट्सना घेऊन जातो बर्ड वॉचिंगसाठी, त्यावेळी आम्ही बायनेक्युलर घेऊन जातो, कॅमेरे आमच्याकडे असतात. त्याचबरोबर त्या ठिकाणी नोटबुक खूप महत्वाची असते पक्षी बघायला जाताना. तर आम्ही ज्यावेळी आमच्या स्टुडंट्सना घेऊन जातो बर्ड वॉचिंगसाठी आमच्या विविध भागामध्ये त्यावेळी ह्या काही महत्वाच्या गोष्टी त्या मुलांनी सोबत ठेवणं गरजेचं आहे. आता कोणत्या प्रकारचे पक्षी साधारण असतात आणि आमच्या ह्या कोकण भागामध्ये कोणत्या प्रकारचे पक्षी आहेत तर फ्रुगिवोरस बर्ड्स आहेत, जे फ्रुट्स खाणारे बर्ड्स आहेत. त्याबरोबर सीड इटर्स आहेत जे सीड्स खातात, नेक्टर फीडर्स आहेत,
पिसिओरस बर्ड्स आहेत, खास करून जे काही किंगफिशर वगैरे जे आहेत ते पिसिओरस आहेत, किंवा कॉर्मोरंट्स वगैरे आहेत ते पिसिओरस आहेत. स्कॅव्हेंजर्स आहेत, वल्चर सारखे जे आहेत ते स्कॅव्हेंजर्स, किंवा कावळा जो आहे तो सुद्धा स्कॅव्हेंजर आहे. बर्ड ऑफ प्रे फार मोठ्या प्रमाणामध्ये ह्या भागामध्ये आहे. आता वल्चर्स वगैरे कमी झाली, परंतु बाकी विविध प्रकारची ईगल्स आहेत, आउल्स आहेत, हे सुद्धा या भागामध्ये फार मोठ्या प्रमाणामध्ये आहेत. त्याचबरोबर इन्सेक्टिव्हरस बर्ड सुद्धा या भागामध्ये मोठ्या प्रमाणात आहेत. तर आपण सुरू करू की साधारण बर्ड्स कोणत्या प्रकारचे आहेत. मी थोडं फोकस करणार आहे की आमच्याकडे कोणते महत्वाचे पक्षी आहेत. तर अगदी आमच्या कोकण मध्ये आपण जर बघितलं तर आजूबाजूला जंगलच आहे. इव्हन आम्ही सावंतवाडी सारखं शहर आहे ते सुद्धा अगदी पूर्णपणे जंगलानेच वेढलेलं आहे. त्यामुळे आमच्या अतिशय आजूबाजूला आणि सगळीकडे रेड व्हिस्कर्ड बुलबुल जे आहेत ते त्या ठिकाणी दिसत असतात. आणि आपल्याला माहितीये की आपल्या अगदी दारामध्ये सुद्धा हे असे पक्षी आहेत, रेड व्हिस्कर्ड बुलबुल किंवा रेड व्हेंटेड बुलबुल आहे, हे त्या ठिकाणी घरटं तयार करतात. रेड व्हिस्कर्ड बुलबुल वगैरे हे जे कॉमन बर्ड्स आहेत ते फार मोठ्या प्रमाणामध्ये इथे आमच्याच आजूबाजूला दिसत असतात. रेड व्हेंटेड बुलबुल आहे. त्याचबरोबर ओरिएंटल मॅकपाय रॉबिन सुद्धा आजूबाजूला अगदी आमच्याकडे, आमची जी गार्डन असते त्या बाजूला फिरत असतात. इंडियन येलो टीट अगदी आम्हाला आमच्या आजूबाजूच्या गार्डन मध्ये एखादं झाड असेल तर झाडावरती अगदी आवर्जून इंडियन येलो टीट दिसतो. विगो सनबर्ड जो मला वाटतं बाकीच्या ठिकाणी बघायला मिळणार नाही सहजासहजी, परंतु आमच्या इथे अगदी आमच्या घराच्या बाजूला आमचं जे किचन गार्डन वगैरे आहे त्याच्यामध्ये विगो सनबर्ड अगदी आवर्जून भेट देत असतो. व्हाईट स्पॉटेड फॅन्टेल फ्लायकॅचर जे आहे, ज्याला आपण नाचण म्हणतो, हा पक्षी सुद्धा अगदी आमच्या घरांच्या आजूबाजूला तिथे बागडत असतो, फिरत असतो. आपली जी जो पंख आहे त्याची हालचाल करत नाचत असतो. थोडस बाजूला गेले की जंगल बॅबलर मोठ्या प्रमाणात जे बुशमध्ये असतात, तर अगदी आजूबाजूच्या परिसरामध्ये जंगल बॅबलर बघायला मिळतात. व्हाईट चिक बार्बेट हा फ्रुगिओरस बर्ड आहे आणि हा इथे आजूबाजूला जी काही झाडं आहेत, फायकस प्लांट्स आहेत, तर त्याच्या फ्रुटिंगच्या वेळेला हे फार मोठ्या प्रमाणामध्ये व्हाईट चिक बार्बेट आणि बार्बेटचे अनेक जे प्रकार आहेत ते इथे बघायला मिळतात. एशियन पॅराडाईज फ्लायकॅचर हा विंटर सीझन मध्ये अगदी स्वर्गीय नर्तक आपण ज्याला म्हणतो तो अगदी बागडत असतो. आपली जी लांब शेपूट असते ती सावरत तो ज्यावेळी त्या झाडांमधून असं फिरत असतो किंवा फ्लाय करत असतो ते बघणं अगदी आल्हाददायक असतं, अगदी डोळ्याचं पारणं फेडणारं असतं. असा एशियन पॅराडाईज फ्लायकॅचर अगदी जवळपासच्या परिसरामध्ये दिसत असतो. त्याचबरोबर येलो फुटेड ग्रीन पिजन जे फायकस प्लांट्स आमच्याकडे जी वड आहे, वडासारखी जी मोठी झाडं आहेत, तर त्याला जर फ्रुटिंग येतं त्यावेळी पॉम्पेडॉर ग्रीन पिजन असेल, येलो फुटेड ग्रीन पिजन असेल, तर हे जे पिजन्स आहेत ते फार मोठ्या प्रमाणामध्ये या कोकण भागामध्ये आम्हाला बघायला मिळतात. ब्लू फेस मालकोवा जो आहे तो अगदी आमच्या घरापासून एक हाकेच्या अंतरावरती हा बुशमध्ये अगदी लाजत, अगदी फोटो घेण्यासाठी खूपच अवघड असतं. हा पक्षी खूपच त्या बुशमध्ये जात असतो. तो ब्लू फेस मालकोवा सुद्धा या कोकण भागामध्ये आपल्याला सहज बघायला मिळतो. ब्लॅक नेप मोनार्क जो आहे हे तर सगळीकडे दिसतात, पण ह्या भागामध्ये फार मोठ्या प्रमाणामध्ये ब्लॅक नॅप मोनार्च आहेत. हा ब्लॅक नॅप मोनार्चचा मेल आहे, ही फिमेल आहे. मेल जो आहे तो थोडा डार्क कलर आहे, त्याचा जो ब्ल्यू कलर आहे, त्याच्या डोकीवरती एक ब्लॅक असं राऊंड सर्कल त्याच्या डोकीवरती असतं. ही फिमेल आहे, ज्या फिमेलच्या डोकीवरती ते सर्कल नसतं. आणि हा मेल आहे, याच्या डोकीवरती एक ब्लॅक कलरचं त्या ठिकाणी स्पॉट आहे. तर अशी तिची नेस सुद्धा इथे आजूबाजूला आम्हाला दिसत असतात, तो ब्लॅक नॅप मोनार्क. त्याचबरोबर जे रॅप्टर्स आहेत, आऊल्स आहेत, ते मोठ्या प्रमाणामध्ये आमच्या कोकण भागामध्ये आहेत. ब्राऊन फिश आऊल तर खूप मोठ्या प्रमाणात आहेत. त्याचबरोबर जी इतर बाण आऊल आहेत ती मोठ्या प्रमाणात आहेत. त्याचबरोबर हे आऊल आहेत खूप मोठ्या प्रमाणात, मी सगळीच दाखवत नाहीये. सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये किंवा कोकण भागामध्ये आपण जर कोस्टल एरियामध्ये गेला तिथे सुरूची बनं असतात,
त्या सुरूच्या बनांच्या इथे आपल्याला व्हाईट बेलिड सी ईगल, इव्हन सावंतवाडी सिटीमध्ये जे मोती तलाव आहे त्या मोती तलावाच्या वरती सुद्धा व्हाईट बेलिड सी ईगल हा गिरट्या घालत असतो आणि तिथे त्याचे आवाज येत असतात. आणि हे व्हाईट बेलिड सी ईगल आहे हे सुद्धा अगदी कोकणमध्ये आपण आलात तर शिरोडा आहे, मोचेमान आहे, त्या कोस्टल भागामध्ये हे मोठ्या प्रमाणात आहे. त्याचबरोबर सावंतवाडी सारख्या शहरामध्ये सुद्धा व्हाईट बेलिड सी ईगल बघायला मिळतात. हे जे समुद्र गरुड आहे हे कोकणचं वैभव आहे आणि आपल्याला हे समुद्र गरुड आहे हे कोकणामध्येच तुम्हाला मोठ्या प्रमाणामध्ये बघायला मिळतील. ऑस्प्रे जो आहे तो ऑस्प्रे सुद्धा ह्या भागामध्ये आहे. इव्हन सावंतवाडीच्या मोती तलावामध्ये सुद्धा ऑस्प्रे त्या ठिकाणी मासे पकडत असतो. त्याचबरोबर जो आजूबाजूचा परिसर जो आहे त्या परिसरामध्ये सुद्धा ऑस्प्रे हा मासे पकडताना आम्हाला त्याचे फोटो मिळालेले आहेत. तर जो ऑस्प्रे जो आहे तो फिश ईगल जो आहे तो सुद्धा या भागामध्ये दिसतो. सातत्याने जर नाही दिसला तरी दिसतो, परंतु गोव्या साईडला जर आपण गेलं, जर आपण सलीम अली बर्ड सँच्युरी जे आहे त्या भागात जर आपण गेलं तर त्या भागामध्ये हा ऑस्प्रे मोठ्या प्रमाणामध्ये दिसतो. दुसरं म्हणजे कोकण भागामध्ये आपण जे जंगलामध्ये फिरलं तर जंगलामध्ये आपल्याला त्या ठिकाणी श्रीलंकन फ्रॉग माउथ दिसतात. संध्याकाळच्या वेळेला ज्यावेळी आम्ही जातो नरेंद्र डोंगरावरती वगैरे जातो त्यावेळी दिवसभर ते रुस्टिंगला असतात आणि संध्याकाळ झाली की ते आवाज करतात आणि ते आपली जागा सोडतात. ते नॉक्टर्नल आहेत. आणि हा जो पहिला इथे फोटो दिसतोय तो नंदकिशोर दुधे जे आहेत BNHS चे, तर ते ज्यावेळी सावंतवाडीत आले होते तर त्यांनी नरेंद्र डोंगरावरती हा श्रीलंकन फ्रॉग माउथ जो आहे बेडूकमुखी पक्षी आहे हा आम्हाला त्यांनी दाखवला. संध्याकाळच्या वेळेला त्याचा कॉल आला आणि आम्हाला हा पक्षी बघता आला आणि तो आम्ही पहिल्यांदाच हा पक्षी सावंतवाडीच्या जवळच्या परिसरामध्ये बघितला. मग त्याच्यानंतर मग बांदा भाग जो आहे, आरोसबाग म्हणून एक भाग आहे, इव्हन तळकट वन उद्यान आहे आणि त्याच्या पुढे तिलारीच्या भागामध्ये हे बेडूकमुखी पक्षी जे आहेत श्रीलंकन फ्रॉग माउथ आहेत हे मोठ्या प्रमाणावरती आहेत. आणि हे पक्षी बघायला कोकणामध्ये अगदी आवर्जून लोक येतात, कारण त्यांना हे बेडूकमुखी सारखे पक्षी जे आहेत हे बघायचे असतात. कारण ते बघण्यासाठी त्यांना कर्नाटकात जायला लागतं, केरळमध्ये जायला लागतं, तमिळनाडूमध्ये जायला लागतं, गोव्यात जायला लागतं. तर हे सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये किंवा कोकण भागामध्ये हे पक्षी दिसतात. कोकणचं अगदी वैभव आपण म्हटलं तर ते ग्रेट हॉर्नबिल, आपल्याकडे जे मलबार पाईड हॉर्नबिल आहे, मलबार ग्रे हॉर्नबिल आहे, इंडियन ग्रे हॉर्नबिल आहे आणि हा ग्रेट हॉर्नबिल, अशी 4 ज्या प्रजाती आहेत त्याच्यामध्ये ग्रेट हॉर्नबिल जो आहे BNHS चा जो लोगो आहे त्याच्यावरती हा ग्रेट हॉर्नबिल आहे. तर हा ग्रेट हॉर्नबिल हे कोकणचं वैभव आहे. अगदी कोकणच्या सगळ्या कोस्टल एरियामध्ये हे ग्रेट हॉर्नबिल दिसतात. याची संख्या पूर्वी फार मोठी होती, दिसायचे, आता खूप कमी झालेले आहेत. कारण इकडची जी मोठी मोठी झाडं होती ती झाडं आता नाहीशी झालेली आहेत. कारण इथे बऱ्यापैकी लोकांनी जंगलं तोडलेली आहेत आणि त्याच्यामुळे ग्रेट हॉर्नबिल्स ना खूप मोठी झाडं लागतात आणि त्यांचा तो अधिवास आहे आणि तो अधिवास इथे नष्ट होत चालल्यामुळे ग्रेट हॉर्नबिलचं प्रमाण निश्चितच आता कमी झालेलं आहे. परंतु काही ठिकाणी म्हणजे अगदी सावंतवाडीच्या परिसरामध्ये मळगाव असेल किंवा आमच्या आजूबाजूला जे इथे एक रिझर्वायर आहे जे सावंतवाडीला पाणी पुरवठा करतं, तर त्या तलावाच्या आजूबाजूच्या परिसरामध्ये ग्रेट हॉर्नबिल्स आम्हाला अगदी आवर्जून दिसतात. आम्ही ज्यावेळी जातो त्यावेळी आम्ही हा ग्रेट हॉर्नबिल त्या भागात बघतो. मलबार पाईड हॉर्नबिल जो आहे तो मलबार पाईड हॉर्नबिल मात्र आमच्याकडे अतिशय कॉमन आहे. पण आमच्याकडे असलेली जी नारळीची झाडं आहेत किंवा त्यांना आवश्यक असलेली जी काही फ्रुट्स असलेली जी झाडं आहेत तर ती झाडं इथे आहेत, सध्या तरी आहेत बऱ्यापैकी. पण मलबार पाईड हॉर्नबिलचं प्रमाण मात्र इथे फार आहे. त्याचबरोबर हे मलबार ग्रे हॉर्नबिल जो आहे जो एंडेमिक टू वेस्टर्न घाट आहे आणि हा मलबार ग्रे हॉर्नबिल हा सुद्धा आमच्याकडे तसा अतिशय कॉमन आहे. काही लोकांनी हा पक्षी पाहिलेला नसतो, त्यांनी इतक्या संख्येने पाहिलेला नसतो. तो एवढ्या मोठ्या संख्येने आमच्या सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये मलबार ग्रे हॉर्नबिल त्या ठिकाणी आहे. आणि ज्या वेळेला हे फायकस प्लांट्स फ्रुटिंग येतं त्यावेळी फार मोठ्या संख्येने हे मलबार ग्रे हॉर्नबिल्स मलबार पाईड हॉर्नबिल्स
हे त्या झाडांवरती आम्ही बघत असतो. इंडियन ग्रे हॉर्नबिल तसा आमच्या कोकण भागामध्ये फार कमी प्रमाणात आहे. ज्यावेळी आम्ही घाट माथ्यावरती आंबोली चढून वरती जातो, चंदगड आणि आजरा आणि त्या भागात जातो, कोल्हापूर जिल्ह्यात जातो, त्यावेळेला इंडियन ग्रे हॉर्नबिल अतिशय कॉमनली आम्हाला त्या भागामध्ये दिसतो. परंतु कोकणामध्ये मात्र हा क्वचितच दिसतो, कधीतरी दिसतो. परंतु त्याचं अस्तित्व ह्या भागामध्ये इंडियन ग्रे हॉर्नबिलचं नक्कीच कोकणामध्ये आहे. प्रमाण कमी असेल, परंतु हा इंडियन ग्रे हॉर्नबिल आम्हाला ह्या भागामध्ये दिसतो. आता कोकणचा जर विचार केला तर इकडे वेटलँड सुद्धा आहेत, काही लेक्स आहेत, नॅचरल लेक्स आहेत. धामापूर लेक आहे आमच्याकडे, पाटचं लेक आहे. तर ज्यावेळी विंटर सीझन सुरू होतो त्यावेळी फार मोठ्या प्रमाणामध्ये इकडे बर्ड्स येतात. आता हे जे लेसर विस्लिंग डक आहेत ते हजारोच्या संख्येने साधारण डिसेंबरच्या नंतर ते यायला लागतात आणि मग पुढे जानेवारी, फेब्रुवारी, मार्च पर्यंत फार मोठ्या प्रमाणामध्ये हे आमच्याकडे जे कुडाळ तालुक्यामध्ये पाट लेक आहे, ह्या पाट लेक अगदी भरून गेलेलं असतं ह्या लेसर व्हिस्लिंग डकनी. त्याचबरोबर स्वाम हेन असतात. खूप मोठ्या प्रमाणामध्ये पक्षी त्या पाट लेकमध्ये आपण बघू शकतो. इकडे काही जे लेक्स आहेत त्या लेकमध्ये त्या ठिकाणी डार्ट किंवा आपण ज्याला स्नेक बर्ड म्हणतो, ओपन बिल स्टॉर्क आहे. असे बर्ड सुद्धा अगदी ह्या तलावाच्या परिसरामध्ये, आमच्या इथे जवळच एक माडखोलचं तलाव आहे, त्या तलावामध्ये हे ओपन बिल स्टॉक किंवा डार्टर आहे, स्नेक बर्ड आहे, ग्रे हेरॉन आहे. तर हे फार मोठ्या प्रमाणामध्ये तिथे बसलेले असतात. कारण हे जे रिझर्वायर आहे त्याच्यामध्ये फार मोठ्या प्रमाणामध्ये फिश आहेत आणि त्यांना जे खायला हवं ते सगळं त्या ठिकाणी असल्यामुळे ओपन बिल स्टॉकसाठी लागणारे जे मोलस्कन्स आहेत, ते मोलस्कन्स शेल आहेत, बायोवॉल्स आहेत, फ्रेश वॉटर बायोवॉल्स, हे या तलावाच्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात असल्यामुळे हे ओपन बिल स्टॉक सुद्धा ह्या भागामध्ये मोठ्या संख्येने दिसतात. अगदी 40-50च्या संख्येने आम्ही या ठिकाणी पाहिलेले आहेत ओपन बिल स्टॉक. तर हे लेसर विस्लिंग डक जे आहे ते लोकल मायग्रेटरी बर्ड्स आहेत, ते विंटर सीझन मध्ये ह्या भागामध्ये दिसतात. हे पाट लेकचा फोटो आहे, हे सुद्धा लेसर विस्लिंग डक आहेत. तर अशा प्रकारचा माहोल आपण विंटर सीझन मध्ये जर कोकणामध्ये आपण जर आला तर आपण हा बघू शकता. इथे मध्ये एक स्वाम्प हेन आहे आणि बाजूला लेसर विस्लिंग डक्स आहेत. स्पॉटबिल डक सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये इथे आहेत. अगदी आंबोलीमध्ये एक JRD हॉटेल म्हणून तिच्या बाजूला एक लेक आहे. त्या लेकमध्ये वर्षभर हे स्पॉटबिल डक आम्ही बघत असतो. त्याच्याच बरोबर ह्या इतर भागामध्ये जिथे जिथे वेटलँड्स आहेत, जिथे जिथे लेक्स आहेत, त्या भागामध्ये स्पॉटबिल डक हे मोठ्या प्रमाणावरती आम्हाला पाहायला मिळतात. हे कॉटन पिग्मी गूज हे सुद्धा लोकल मायग्रेटरी बर्ड्स आहेत. हे सुद्धा कोकणच्या भेटीला येतात विंटर सीझन मध्ये आणि हे सुद्धा दिसतात. कॉमन कील आहे, हा सुद्धा ह्या वेटलँड्स मध्ये किंवा जिथे लेक्स आहेत, धामापूरचं लेक असेल किंवा पाट लेक आहे किंवा आणखी पण आजूबाजूला काही जी नॅचरल वेटलँड्स आहेत त्याच्यामध्ये हे जिथे पाणी साठलेलं असतं आणि त्यांना मोठ्या प्रमाणामध्ये तिथे खाद्य मिळत असतं, त्यामुळे तिथे ते येत असतं. व्हाईट ब्रेस्टेड वॉटर हे तर सगळीकडेच दिसते. आमची कोकणातली घरही अगदी जंगलातच असल्यामुळे आजूबाजूच्या परिसरामध्ये व्हाईट ब्रेस्टेड वॉटर हेन जी आहे ती अगदी सहजपणे दिसते. ही पर्पल स्वाम्प हेन आहे. कॉमन कूट आहे, हे आमच्या ह्या परिसरामध्ये दिसतात. ब्रॉन्झविक जकाना जे आहेत ते हे सुद्धा ह्या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात, ज्याला आपण कमळ पक्षी म्हणतो, तर त्याचे जे टोज असतात ते खूप मोठे असतात, त्याचे पाय खूप मोठे असतात, रुंद असतात, ते खूप लांब असतात त्याचे, आणि ते कमळाच्या पानावरती सहजपणे ते उभे राहू शकतात त्या. तर हे अगदी अतिशय सहजतेने आम्ही इथे बघत असतो. विविध प्रकारचे इग्रेट्स आहेत, त्याच्यामध्ये कॅटल इग्रेट आहे, लिटल इग्रेट आहे, लार्ज इग्रेट आहे, इंटरमिडिएट इग्रेट आहे. हे सगळे इग्रेट्स सगळीकडेच आहेत, अतिशय कॉमन आहेत या भागामध्ये. त्याचबरोबर हेरॉन्स जे आहे त्याच्यामध्ये जो स्ट्रायटेड हेरॉन आहे तो किंवा नाईट हेरॉन जे आहेत ते इथे आम्हाला दिसतात. अगदी आमच्या सावंतवाडीच्या मोती तलावामध्ये सुद्धा आम्हाला हे नाईट हेरॉन संध्याकाळच्या वेळेला दिसतात.
स्ट्रायटेड हेरॉन सुद्धा त्या ठिकाणी दिसतात. रीफ इग्रेट जो आहे तो आम्हाला इथे मँग्रोव्ह फॉरेस्ट जे आहे, खास करून शिरोडा आणि आरोंदा सारखा जो भाग आहे इथे मँग्रोव्ह फॉरेस्ट आहे त्या ठिकाणी दिसतात. अगदी आम्ही त्या भागामध्ये वेंगुर्ला तालुक्यामध्ये जर तिकडे गेलो तर त्या ठिकाणी आम्हाला पर्पल हेरॉन मोठ्या प्रमाणात दिसतात. ग्रे हेरॉन्स तर सगळीकडे जिथे ते वेटलँड्स आहेत त्या वेटलँड्समध्ये ग्रे हेरॉन दिसतच असतात. त्याचबरोबर इंडियन पॉन्ड हेरॉन तर अतिशय कॉमन आहे, तो सगळीकडेच असतो. आणि जिथे भाताची खाचरं असतात, खास करून कोकणामध्ये मुख्य शेती आहे ती भात शेती आहे, आणि त्या भात शेतीमध्ये हे जे पॉन्ड हेरॉन्स आहेत ते मोठ्या प्रमाणामध्ये असतात. ओपन बिल स्टॉर्क आहेत ते ह्या भाताच्या खाचरांमध्ये असतात. त्याचबरोबर त्याने आता हे मोलस्कन जो पायला आहे तो पायला त्यांनी पकडलेला आहे. हे मोलस्कन अॅनिमल्स वरती फीड करतात. त्याची जी चोच असते तर चोचीमध्ये मध्ये गॅप असतो, बिल त्याचे ओपन असते, कारण हे जे मोलस्कन बायव्हॉल्व्स असतात ते फोडण्यासाठी किंवा ते पकडण्यासाठी त्याची चोच त्या ठिकाणी अडॅप्ट झालेली असते. हे एशियन ओपन बिल स्टॉर्क इथे फार मोठ्या प्रमाणात आहे. उलिनेक स्टॉर्क सुद्धा विंटर सीझन मध्ये या भागामध्ये मोठ्या प्रमाणात दिसायला लागतात. हा बऱ्यापैकी मोठ्या साईजचा बर्ड आहे, आणि हा आमच्या शेतांमध्ये भात कापणी झाल्यानंतर हा उलिनेक स्टॉर्क ही इथे कोकणामध्ये तुम्हाला सगळ्या परिसरामध्ये दिसतो. पेंटेड स्टॉर्क हा क्वचित दिसतो, पण ह्या आमच्या जिल्ह्यामध्ये तो दिसलेला आहे. ब्लॅक हेडेड आयबीस हे सुद्धा ह्या लेक परिसर जो असतो त्या लेक परिसरामध्ये ब्लॅक हेडेड आयबीस, आणि इव्हन मँग्रोव्ह एरियामध्ये सुद्धा हे ब्लॅक हेडेड आयबीस, त्याच्याच बरोबर ग्लॉसी आयबीस हे सुद्धा या मोठ्या प्रमाणामध्ये इथे दिसतात. लिटिल कॉर्मोरंट आमच्याकडे आहेत. ग्रेट कॉर्मोरंट नाही आहेत, ते गोवा आणि त्या पुढच्या परिसरामध्ये ग्रेट कॉर्मोरंट्स आहेत. लिटिल कॉर्मोरंट आहे, इंडियन शॅग आहे, तर हे त्या ठिकाणी इंडियन कॉर्मोरंट आहे, हे ह्या भागामध्ये आहेत. डार्टर तर अतिशय कॉमन आहे. कुठेही रिझर्वायर असेल आणि एखादं त्या ठिकाणी त्याला बसण्यासाठी एखादी पर्च प्रॉपर असेल तर तिथे डार्टर ही अगदी कॉमन त्या ठिकाणी दिसते. रिव्हर टर्न इथे मोठ्या प्रमाणात आहेत. जिथे ते लेक्स आहेत त्या लेक्सच्या वरती घिरट्या घालणारे हे जे रिव्हर टर्न्स आहेत हे सुद्धा इथे मोठ्या प्रमाणात दिसतात. कॉमन सँडपायपर तर आहेत सगळीकडे. ड्रॉंगो इथे आहेत. ड्रॉंगोचे विविध प्रकार, रॅकेटल ड्रॉंगो आहे, ब्लॅक ड्रॉंगो आहे, ऍशी ड्रॉंगो आहे, स्पॅंगल ड्रॉंगो आहे. तर असे विविध प्रकारचे ड्रॉंगोज ह्या भागामध्ये सातत्याने दिसतात. वॅक्टेल्स इथे आहेत. येलो वॅक्टेल आहे, त्याचबरोबर व्हाईट ब्रोड वॅक्टेल आहे. फॉरेस्ट वॅक्टेल सुद्धा आम्हाला दिसलेली आहे ह्या परिसरामध्ये. रेड वॅटल लेपिंग आहे, येलो वॅटल लेपिंग सुद्धा या भागामध्ये दिसतात. खास करून मालवणच्या दिशेला जाताना जे प्लेट्यूज आहेत त्या प्लेट्यूज वरती, इव्हन देवगड आणि मालवणच्या प्लेट्यूज वरती येलो वॅटल लेपिंग सुद्धा आम्हाला इथे दिसत असतात. कोस्टल रिजनला आपण गेलो तर जे सी कोस्टला असणारे जे सी गर्ल्स आहेत आणि जे इतर पक्षी आहेत हे फार मोठ्या प्रमाणात निश्चितच आपल्याला दिसत असतात. कोकणचं वैभव जर आपण म्हटलं तर कोकणमध्ये मोठ्या प्रमाणात कुठले पक्षी असतील ना तर ते म्हणजे किंगफिशर. जिथे जिथे वॉटर बॉडीज आहेत, जिथे रिव्हर्स आहेत, लेक्स आहेत, वेटलँड्स आहेत, त्याच्यामध्ये आमच्याकडे फार मोठ्या प्रमाणामध्ये किंगफिशर्स आहेत. आणि सांगायचं वैशिष्ट्य म्हणजे असे काही किंगफिशर्स आहेत जे फक्त कोकणामध्येच मिळतात. व्हाईट छोटे किंगफिशर आहे तो अतिशय कॉमन आहे, महाराष्ट्रामध्ये सगळ्या भागामध्ये मिळतो. त्याच्याच बरोबर कोकणाचं वैशिष्ट्य म्हणजे हा जो ओरिएंटल डॉर्क किंगफिशर आहे, अतिशय ब्युटिफुल असा हा किंगफिशर आहे. आणि हा किंगफिशर हा कोकण भागामध्ये एंडेमिक आहे. खास करून अगदी अलिबाग पासून रत्नागिरी जिल्ह्यामध्ये, रायगड जिल्ह्यामध्ये आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये फार मोठ्या प्रमाणामध्ये ओरिएंटल डॉर्क किंगफिशर इथे दिसतात. आणि आमचं अशी नोंद आहे किंवा आम्ही असं ऑब्झर्वेशन केलंय की वर्षभर जिथे जिथे पाणवठे असतात त्या पाणवठ्यावरती हे वर्षभर असतात. आणि खास करून त्यांचा जो विणीचा हंगाम असतो तो जुलैमध्ये असतो, आणि त्या जुलै म्हणजे जून मध्ये असतो, आणि जून जुलै पर्यंत आणि ऑगस्ट पर्यंत
त्या 2-3 महिन्यामध्ये त्यांचं ब्रीडिंग चालतं. जूनमध्ये त्यांचं पेअरिंग होतं आणि मग त्याच्यानंतर ते नेस्ट तयार करतात. आणि ओरिएंटल डॉर्क किंगफिशर बघण्यासाठी अगदी विविध भागामधून म्हणजे महाराष्ट्रातल्या अगदी कानाकोपऱ्यातून लोक ओरिएंटल डॉर्क किंगफिशर बघायला येत असतात. आणि खास करून रत्नागिरी जिल्ह्यामध्ये त्याचबरोबर रायगड जिल्ह्यामध्ये फार लोक त्या ठिकाणी येतात. चिपळूण खूप प्रसिद्ध आहे आणि आता सिंधुदुर्ग सुद्धा खूप प्रसिद्ध आहे ओरिएंटल डॉर्क किंगफिशर साठी. त्याचे घरटं हे किंगफिशर जे बनवतात ते जिथे स्लायडिंग झालेलं असतं त्या ठिकाणी त्या स्लायडिंगच्या ठिकाणी ते होल करतात आणि त्या होलमध्ये ते घरटं करतात. आणि त्या घरट्यामध्ये ते ज्यावेळी पिल्लं मोठी व्हायला लागतात त्यावेळी त्यांना जे भक्ष्य भरवतात त्यावेळी ते भक्ष्य घेतलेले जे फोटो आहेत ते फोटो काढण्यासाठी खूप मोठ्या प्रमाणामध्ये पक्षी मित्र जे असतात अगदी पश्चिम बंगाल पासून ते अगदी भारताच्या विविध भागापासून हैदराबाद पासून लोक अगदी गुजरातची लोक सुद्धा ह्या आमच्या जिल्ह्यामध्ये ओरिएंटल डॉर्क किंगफिशरचे फोटो काढण्यासाठी येत असतात. त्याचबरोबर इकडचा जो एंडेमिक बर्ड आहे तो म्हणजे ब्लू इयर्ड किंगफिशर. हा ब्लू इयर्ड किंगफिशर आणि कॉमन किंगफिशर हे साधारण साईज मध्ये थोडेफार सारखे असले तरी सुद्धा जो कॉमन किंगफिशर आहे त्याच्या इयरकडे त्याच्या जो इयर आहे त्या इयरच्या त्या ठिकाणी ब्राउनिश असा भाग असतो आणि जो ब्लू इयर किंगफिशरला इथे ब्लू कलर असतो आणि हा दोघांमधला फरक आहे. आणि त्याच्या जो ब्लू इयर किंगफिशरचा जो ब्लू कलर आहे तो खूपच डार्क असतो आणि त्याच्या बेलीकडचा भाग सुद्धा तो डार्क ब्राउनिश असतो आणि कॉमन किंगफिशरचा हा थोडासा फेंट ब्राउनिश असतो. तर ब्लू इयर किंगफिशर सुद्धा एंडेमिक टू कोकण रिजन आणि त्याचे फोटो काढणं किंवा ते बघण्यासाठी खूप मोठ्या प्रमाणामध्ये लोक हे कोकण भागामध्ये येत असतात. त्यामुळे ब्लू इयर किंगफिशर आणि ओरिएंटल डॉर्क किंगफिशर हे निश्चितच कोकणचं वैभव आहे. स्टॉकबिल किंगफिशर इकडे आहे. म्हणजे साधारण भारतामध्ये जे 12 किंगफिशर्स आहेत त्यातले जवळजवळ 8 किंगफिशर्स हे आमच्या सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये कोकण रिजन मध्ये दिसतात. खास करून जे कॉलर्ड किंगफिशर आहे तो मँग्रुव्ज मध्ये आहे. त्यामुळे मँग्रुव्ज एरियामध्ये कॉलर्ड किंगफिशर त्या ठिकाणी दिसतो. आणि हे जे स्टॉकबिल किंगफिशर, कॉमन किंगफिशर, व्हाईट थ्रोटेड किंगफिशर आहे, व्हाईट किंगफिशर आहे, हे किंगफिशर मात्र आपल्याला सगळ्या भागामध्ये दिसतात. हा स्टॉकबिल किंगफिशर हा सगळ्यात मोठ्या साईजचा किंगफिशर आहे. व्हाईट किंगफिशर सुद्धा इथे मोठ्या प्रमाणावर जिथे ते वेटलँड्स आहेत जिथे ते लेक्स आहेत त्याच्या आजूबाजूला हे व्हाईट किंगफिशर त्या ठिकाणी दिसतात. ब्लू कॅप किंगफिशर हा तसा काही वेळेला मायग्रेट करतो, अनेक भागामध्ये हा दिसतो, पण हा सुद्धा मँग्रोव्ह फॉरेस्टमध्ये सापडणारा किंगफिशर आहे जास्त मोठ्या प्रमाणामध्ये. परंतु तो रिव्हर्समध्ये किंवा स्ट्रीम्समध्ये सुद्धा लेकच्या बाजूला सुद्धा फ्रेश वॉटर लेकमध्ये सुद्धा तो बऱ्याच वेळा दिसतो, पण तो टेम्पररी आलेला असतो काही वेळासाठी. परंतु याला जर बघायचं असेल तर ह्याचं ऍक्च्युअल हॅबिटॅट जे आहे ते मँग्रोव्ह हॅबिटॅट आहे. परंतु फ्रेश वॉटर हॅबिटॅट मध्ये सुद्धा तो त्या ठिकाणी काही वेळेसाठी मायग्रेट करतो. तर ब्लू कॅप किंगफिशर इज अ ब्युटिफुल किंगफिशर हा सुद्धा हे सुद्धा कोकणचं वैभव म्हटलं पाहिजे कारण हे मँग्रोव्ज मध्ये आहे आणि मँग्रोव्ह एरिया जो आहे तो ह्या कोकण भागामध्येच आहे. त्यामुळे हा ब्लू कॅप किंगफिशर. हा ब्लू कॅप किंगफिशर आम्हाला एका लेकच्या इथे मिळालेला होता, फ्रेश वॉटर लेकच्या इथे सुद्धा तो येतो, त्यावेळेचा हा फोटो घेतलेला आहे. हा आता कोकणामध्ये पक्षी बघायला जी लोकांना उत्सुकता असते त्याच्यामध्ये हा पक्षी जो आहे हा लोकांना खूप आवडतो. आणि अगदी चिपळूण म्हणा, रायगड म्हणा, रत्नागिरीमध्ये म्हणा, गुहागरमध्ये म्हणा आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये बांदा असेल, कुडामध्ये पांगरड असेल, अशा विविध भागामध्ये हा ओरिएंटल डॉर्क किंगफिशर हा दिसतो. आणि ह्या पावसाळ्याच्या दिवसामध्ये त्याचं ब्रीडिंग असतं आणि ब्रीडिंगच्या वेळेला तो जी भक्ष्य आणतो त्या पिल्लांसाठी तर ते बघणं अगदी डोळ्याचं पारणं फेडणारं असतं. विविध प्रकारचं भक्ष्य तो घेऊन येतो. त्याचे मी काही फोटो घेतलेले आहेत. आताच आम्हाला 2 घरटी तयार केल्या आणि त्याचे आम्हाला घरटी दिसली आणि त्या घरट्यांमध्ये पिल्लांना ते भक्ष्य भरवण्यासाठी ते येताना त्याला कुठल्याही प्रकारचं डिस्टर्ब न करता आम्ही कारण तो दिवसभर त्या ठिकाणी येत असतो त्यामुळे सहजपणे आम्हाला त्या ठिकाणी फोटो काढता येतात.
आणि हा पक्षी बघण्यासाठी लोक येतात. तर हा ओरिएंटल डॉर्फ किंगफिशर आपण बघू शकता की याने विविध प्रकारचे गेकोज आहेत, ते गेकोज घेऊन तो त्या ठिकाणी येतो आणि त्याचे फोटो काढणं आणि ह्या पक्षाला बघणं हा अतिशय सुखकारक आहे. मला वाटतं BNHSच्या जे CEC आहे गोरेगावला, त्या ठिकाणी सुद्धा जी वॉटर बॉडी आहे तिथे सुद्धा हा ओरिएंटल डॉर्फ किंगफिशर त्या ठिकाणी येतो. तर कोकण भागामध्ये अगदी मुंबईपासून रायगडमध्ये, रत्नागिरी, सिंधुदुर्ग सगळ्या भागामध्ये हा ओरिएंटल डॉर्फ किंगफिशर आहे. तर त्याचे असे फोटो काढायला येण्याची उत्सुकता फार लोकांमध्ये असते. तर हा ओरिएंटल डॉर्फ किंगफिशर हा आताच लेटेस्ट आमच्या बांदा भाग जो आहे त्या बांदा भागामध्ये हा फोटो घेतलेला आहे. त्याने गेको पकडलेले आहे. हा त्याने लिझर्ड, गार्डन लिझर्ड पकडलेला आहे. गेकोज पकडतो तो, गार्डन लिझर्ड पकडतो. ही फार मोठी गेको पकडलेली आहे त्याने. त्याचबरोबर विविध प्रकारचे इन्सेक्ट तो पकडतो. हे प्रेइंग मॅन्टिस आहे. तर प्रेइंग मॅन्टिस त्याने इथे पकडलेला आहे चोचीमध्ये. त्याचबरोबर तो स्पायडर सुद्धा घेऊन येतो पिल्लांसाठी. त्याचबरोबर क्रॅब सुद्धा घेतो. ही क्रॅब आहे, तर क्रॅब सुद्धा तो पकडतो. त्याचबरोबर फ्रॉक सुद्धा तो घेऊन येतो. हा प्रेइंग मॅन्टिस आहे. प्रेइंग मॅन्टिस की विविध कॉक्रोच, प्रेइंग मॅन्टिस, त्याचबरोबर क्रिकेट सारखे जे इन्सेक्ट्स आहेत ते विविध प्रकारचे इन्सेक्ट, काही लार्वाज घेऊन येतो, फिश सुद्धा घेऊन येतो. तर हा क्रिकेट इन्सेक्ट आहे तो ते आपल्या पिल्लांना भरवतो. आता फिश आहे, तो फिश सुद्धा, पण फिश क्वचित, कारण किंगफिशर म्हटलं की आपल्याला माहिती आहे की तो जास्त मोठ्या प्रमाणामध्ये फिश भरवत असतो. परंतु हा किंगफिशर असा आहे की तो फिश क्वचित आणतो, परंतु लिझर्ड्स, गेकोज, डिफरंट टाइप्स ऑफ इन्सेक्ट्स असं तो मोठ्या प्रमाणामध्ये त्याचं भक्ष्य आहे. त्याच्यानंतरचा महत्वाचा पक्षी तो ब्लू इयर्ड किंगफिशर. हा किंगफिशर सुद्धा एंडेमिक टू कोकण रिजन, कोकण रिजन मध्ये सापडतो. आणि तसं पाहिलं तर कोकण ओरिएंटल डॉर्फ किंगफिशर पेक्षा ब्लू इयर्ड किंगफिशर थोडासा रेअर आहे. आमच्याकडे तो दुर्मिळ आहे, कधीतरी दिसतो, क्वचित दिसतो. आणि आम्ही बर्डिंग सुरू केल्यानंतर आम्हाला जवळजवळ 7-8 वर्षानंतर हा पहिल्यांदा दिसला. आणि मग त्याचे फोटो काढण्यासाठी आम्ही ह्या रिव्हर्स मध्ये किंवा स्ट्रीम्स मध्ये, आणि खास करून ज्या क्रिक्स असतात त्या क्रिक्सच्या बाजूला ज्या रिव्हर्स असतात किंवा जे स्ट्रीम्स असतात त्या स्ट्रीम्स मध्ये मात्र तो वर्षभर सुद्धा असल्याची नोंद आहे. तर ह्याचे फोटो काढणं सुद्धा हा मात्र फक्त फिश त्या ठिकाणी त्याचं भक्ष्य आहे. आणि असे फिश घेतलेले जे फोटो आहेत ते त्याचे फोटोग्राफी करणं ही खूप आनंदाची गोष्ट असते. तर जसं की ओरिएंटल डॉर्फ किंगफिशर जे विविध भक्ष्य पकडतो तसा हा फक्त फिशच पकडतो, बाकीचे भक्ष्य हा पकडत नाही. तर हा ब्लू इयर्ड किंगफिशर आहे. आणि आपण इथे बघू शकतो ह्या ब्लू इयर्ड मध्ये याची जी बीक आहे ती ब्लॅकिश आहे आणि त्याचे जे कलर्स आहेत ते डार्क ब्लू कलर आहे. आणि त्याच्या ह्या इयरच्या इथे त्या ठिकाणी इथे हा जो आहे हा भाग हा ब्लू कलरचा आहे, त्यामुळे त्याला ब्लू इयर्ड किंगफिशर असं म्हणतात. याच्यात आपण व्यवस्थित बघू शकतो आपण. हा ऍक्च्युली जुवेनाईल आहे, अजून तो मोठा झाला की त्याच्या इथे बेलीकडे जो ब्लू कलर दिसतो तो नाहीसा होतो आणि हा डार्क ब्राऊन कलर ह्याचा नंतरच्या काळामध्ये होतो ऍडल्ट झाल्यावर. त्यामुळे इथे आपण बघू शकतो की याच्या इथे बेलीकडे जो ब्लू कलरची जी फिदर दिसत आहेत ती कालांतराने ती जातात आणि तिथे डार्क ब्राऊन कलर येतो. तर हा ब्लू इयर किंगफिशर आहे. त्याच्यानंतर कोकणामध्ये सापडणारे जे बर्ड्स आहेत त्याच्यामध्ये एमराल्ड डव, ज्याला आपण पाचू कवडा म्हणतो, हा सुद्धा अगदी सगळीकडे दिसतो. मला वाटतं महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणी तो दिसत असेल, पण हा खूप अगदी बंदुकीच्या गोळीसारखा समोरून जातो, फास्ट असतो तो. आणि बसला की मग तो तिथे जर फिडिंग करत असेल तर तो आपल्याला दिसतो, अदरवाईज तो अगदी फार वेगाने आपल्या समोरून जातो. ग्रे हेडेड बुलबुल जो आहे इट इज एंडेमिक टू वेस्टर्न घाट, आणि हे सुद्धा कोकणचं वैभव आहे. कोकणमध्ये ग्रे हेडेड बुलबुल मोठ्या प्रमाणामध्ये दिसतात. आम्ही ह्या भागामध्ये अनेक ठिकाणी हे ग्रे हेडेड बुलबुल बघितलेले आहेत. व्हर्नल हँगिंग पॅरट आहे, हे सुद्धा अतिशय इकडे कॉमन आहे. मला वाटतं व्हर्नल हँगिंग पॅरट आहे इतर ठिकाणी पण दिसत असेल.
पण ज्यावेळी हे फ्लावरिंग होतं विंटर सीझन मध्ये त्यावेळी ते ह्या झाडांवरती येतात. ग्रे जंगल फाऊल इथे आहेत मोठ्या प्रमाणात. येलो ब्राऊड बुलबुल, बुलबुलच्या जवळजवळ बहुतांशी प्रजाती ह्या भागामध्ये आहेत. येलो ब्राऊड बुलबुल आहे, त्याच्यानंतर रुबी थ्रोट बुलबुल जो आहे तो इथे आहे. त्याचबरोबर ब्लॅक बुलबुल आहे, कॉमन बुलबुल जे रेड व्हेंटेड रेड विस्कर तर आहेत, त्याचबरोबर व्हाईट ब्रोड बुलबुल आहे. तर बुलबुलच्या विविध प्रजाती या ठिकाणी आहेत. व्हर्टिटर फ्लाय कॅचर सुद्धा आजूबाजूच्या परिसरामध्ये सहजतेने दिसतो. हा पक्षी अगदी घराच्या आजूबाजूला सुद्धा बाजूच्या झाडावरती अनेक वेळा दिसत असतो. मलबार ट्रोगॉन हे वैभव आहे कोकणचं. मलबार ट्रोगॉन जो आहे तो बघायला आम्ही दांडेली गणेशगुडीला जात असायचो. गोव्याच्या बोंडला वाईल्ड लाईफ सँक्च्युरीमध्ये याचं अस्तित्व आहे. परंतु सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये हा आम्हाला काही फार दिसत नव्हता. परंतु आता गेली 10 वर्ष आमचे अनेक पक्षी मित्र इथे तयार झाल्यामुळे, त्यांचं ऑब्झर्वेशन वाढल्यामुळे मलबार ट्रोगॉन आता आम्हाला अगदी सावंतवाडी शहरापासून अगदी जवळपासच्या अंतरावरती सुद्धा मलबार ट्रोगॉन हा पाहायला मिळतो. मलबार ट्रोगॉन हे निश्चितच कोकणचं वैभव आहे आणि अगदी कोकण पासून पुढे गोवा, कर्नाटक, केरळ, तमिळनाडूच्या भागामध्ये हा विपुल प्रमाणामध्ये आहे. मलबार पाईड हॉर्नबिल तर आहेच त्या ठिकाणी. नंतर ब्लू कॅप रॉक थ्रश हा विंटर मायग्रंट बर्ड आहे. हा ब्लू कॅप रॉक थ्रश जो आहे तो विंटर सीझन सुरू झाला. आता पावसाळ्यामध्ये हा क्वचितच दिसतो, परंतु विंटर सीझन मध्ये हा मोठ्या प्रमाणामध्ये सहजतेने ह्या भागामध्ये दिसतो. आमचा नरेंद्र डोंगर जो आहे सावंतवाडी शहराच्या बाजूला, त्याच्यामध्ये अगदी 100% कुठला पक्षी आपण बघू शकतो तर हा ब्लू कॅप थ्रश जो आहे तो आपण बघू शकतो. व्हाईट बिलीड ब्लू फ्लाय कॅचर जो आहे हा सुद्धा अगदी मोठ्या प्रमाणात तिलारी रिजन जे आहे, आमचं तिलारी जो भाग आहे, तिलारीचं धरण आहे, त्या धरण परिसरामध्ये जे मोठे जंगल आहे त्या जंगलामध्ये व्हाईट बिलीड ब्लू फ्लाय कॅचर आम्हाला सहजपणे दिसतो. फ्लेम थ्रोटेड बुलबुल हा जो राज्य पक्षी आहे गोव्याचा, तर हा सुद्धा आमच्या ह्या जंगलांमध्ये, कोकणच्या जंगलामध्ये आपण कुठल्याही परिसरामध्ये गेलो तरी हा फ्लेम थ्रोटेड बुलबुल हा आपल्याला दिसतो. इंडियन पिट्टा हा मायग्रेटरी बर्ड आहे आणि साधारण मेच्या एंडिंगला किंवा जून पासून पुढे तो मायग्रेट करतो आणि आमच्या कोकण भागामध्ये इंडियन पिट्टा येतो. मलबार व्हिस्लिंग थ्रश जो आहे त्याला स्कूल बॉय असं म्हणतात, जो शीळ घालतो आणि हा मोठ्या प्रमाणामध्ये जिथे जिथे पाणवठे आहेत, जिथे जिथे स्ट्रीम्स आहेत, नद्या आहेत, नद्याच्या परिसरामध्ये मलबार व्हिस्लिंग थ्रशचं दर्शन सहजतेने होतं. कोकणात आपण कुठे जरी गेलो तरी हा आपल्याला दिसू शकतो. आम्ही जी ऍक्टिव्हिटी एक राबवली ती म्हणजे आम्ही एक बर्ड हाईड तयार केली आणि त्या बर्ड हाईड मध्ये आम्ही इथले जे कोकण मधले जे एंडेमिक बर्ड्स आहेत तर ते एंडेमिक बर्ड्स त्या ठिकाणी आम्ही ऑब्झर्व करत असतो, त्याचं कॉन्झर्वेशन सुद्धा करतो आणि बर्ड हाईडसाठी खूप लोक त्या ठिकाणी येतात. तर त्या बर्ड हाईडमध्ये आमच्या कुठले बर्ड्स येतात, कुठल्या प्रकारचा डिस्टर्ब न करता तर हे जे बर्ड्स आहेत ते बर्ड्स ऑब्झर्व केले जाऊ शकतात. आणि जो टुरिझम जो आहे तो सुद्धा या कोकणामध्ये अशा पद्धतीने डेव्हलप होऊ शकतो. तर हे जे बर्ड टुरिझम आहे त्याच्या अनुषंगाने आम्ही एक हाईड तयार केली. आमचे प्रोफेसर धीरेंद्र होळीकर आहेत, सुभाष पुराणिक आहेत, तर अशी लोक आम्ही एकत्र येऊन एक बर्ड टुरिझम या जिल्ह्यामध्ये सुरू करून मग लोकल इथलं फूड देणं आणि ती जी गावातली लोक असतात त्यांनी इथलं लोकल फूड द्यायचं, त्यांना सर्व्हिस द्यायची, अशा पद्धतीचं कुठेतरी वाईल्ड लाईफ टुरिझम हे सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये त्या ठिकाणी सुरू करण्याच्या उद्देशाने आम्ही एक बर्ड स्टुडिओ त्या ठिकाणी सुरू केला. आणि त्याच्यामध्ये मी पुढच्या 5 मिनिटामध्येच हे मी दाखवतो की हे बर्ड स्टुडिओमध्ये कोणते बर्ड्स येतात जे कोकणमध्ये एंडेमिक बर्ड्स आहेत. आणि खास करून हे बर्ड्स बघणं म्हणजे इव्हन मे, जून, एप्रिल, मे, मार्च, एप्रिल, मे मध्ये सुद्धा ओरिएंटल डॉट किंगफिशर ह्या हाईडच्या आजूबाजूला दिसत असतो. इंडियन ब्लू रॉबिन जो आहे तो सातत्याने आम्हाला ह्या भागामध्ये दिसतो. त्याच्याच बरोबर फ्लेम थ्रोटेड बुलबुल जो आहे तो ह्या बर्ड हाईड मध्ये येतो. त्याच्या अतिशय जवळून लोकांना फोटो घेत. लिटरी स्पायडर हंटर आहे तो, ते दिसतात. ब्लॅक नेप मोनार्च आहे.
हे ते अतिशय जवळून फोटो घ्यायला मिळतात. कारण सिंधुदुर्ग जिल्हा टुरिझम डिस्ट्रिक्ट असल्यामुळे लोकांना इथे येणं आवडतं आणि लोक त्यासाठी येत असतात. ओरिएंटल डॉग किंगफिशर हा मे महिन्यामध्ये घेतलेला फोटो आहे. हा सुद्धा त्या वॉटर बॉडीज कडे येतो. ग्रे हेडेड बुलबुल जो आहे विच इज एंडेमिक टू वेस्टर्न घाट, हा ग्रे हेडेड बुलबुल हा सहजतेने दिसतो आणि आम्ही बघितलेलं आहे की एक 4-4, 5-5 बर्ड्स एकाच वेळेला असे त्या पर्च वरती येतात. तर याचे फोटो घेणं, हा बघणं, कारण हा तसा शाय बर्ड आहे, फॉलिएज मध्ये असतो आणि त्याचे तो बघणं खूप अवघड असतं. पण असे काही स्पॉट्स असतात या कोकणामध्ये आहेत की जिथे ग्रे हेडेड बुलबुल सहजतेने आपण बघू शकतो, त्याचं ऑब्झर्वेशन करू शकतो. इंडियन स्किमिटर बॅबलर हा सुद्धा शाय बर्ड आहे. हा बुश मध्ये असतो. परंतु हे जे पाणवठे असतात त्या पाणवठ्यावरती हा थोडासा अंधार पडायला लागला की हा आवाज करत 3-3, 4-4च्या संख्येने सुद्धा हे स्किमेटर बाबलर त्या ठिकाणी आम्ही बघितलेले आहेत. नंतर क्रेस्टेड गोशहॉक असे बर्ड सुद्धा ह्या पाणवठ्यांवरती कोकणामधल्या येत असतात आणि आम्ही त्या हाईडकडे बसलेलो असताना दुपारच्या वेळेला पाण्यासाठी हा क्रेस्टेड गोशहॉक त्या ठिकाणी आलेला होता. अतिशय 10-15-20 फूट अंतरावरून गोशॉकचे फोटो घेणं हा निश्चितच आनंददायी असतं. म्हणजे हा गोशॉक अतिशय जवळून आम्ही फोटो घेतले त्याचे. टिकेस ब्लू फ्लॅगचा अतिशय कॉमन बर्ड आहे ह्या भागातला, सहजतेने दिसतो. एमराल्ड डव जो आहे तो सुद्धा मी म्हटल्याप्रमाणे शाय बर्ड आहे. तो सहजासहजी थांबत नाही, परंतु एप्रिल मे महिन्यामध्ये ज्यावेळी पाणवठे त्या ठिकाणी पाणवठ्यावरतीच पाणी उपलब्ध असतं, अशा वेळेला हे एमराल्ड डव त्या ठिकाणी आवर्जून येतात. ब्लू बियर्डेड बी इटर सारखे जे बर्ड्स आहेत ते उंच झाडांवरती असतात, पण कोकणामध्ये पाण्याचं दुर्भिक्ष असल्यामुळे एप्रिल मे महिन्यामध्ये असे बर्ड सुद्धा अशा पाणवठ्यावरती आपल्याला सहजतेने बघायला मिळतात. येलो ब्राउड बुलबुल हा अतिशय कॉमन बर्ड आहे, हाही दिसतो. बारविंग फ्लायकॅचर स्ट्राईक आहे, हा सुद्धा उंच झाडांवरतीच असतो, परंतु हे सुद्धा पाणवठ्याच्या जवळ इथे दिसायला लागतात. हार्ट स्पॉटेड वूड पिकर जो आहे, मला वाटतं हा सुद्धा कोकणचं वैभव म्हणता येईल आणि हा बर्ड सुद्धा आमच्या अगदी नरेंद्र डोंगर जो आहे त्या डोंगरावरती आम्हाला विंटर सीझन मध्ये जास्त करून हा दिसतो. रुफस वुडपिकर सारखे जे बर्ड्स आहेत जे शक्यतो झाडावरती, नारळीच्या झाडावरती आम्हाला दिसतात, ते सुद्धा पाणवठ्यावरती इथे येतात. मलबार विस्लिंग थ्रश सारखे बर्ड्स आहेत ते पाणवठ्याच्या जवळच असतात. तर तिथे असणारे जे काही अर्थवर्म्स असतात, फ्रॉग्स असतात, ते त्याच्यावरती फीड करतात आणि त्याच्यामुळे हे पाणवठ्यावरती सहजपणे दिसतात. मलबार विस्लिंग थ्रश. स्लॅटी लेक क्रेक सारखे जे बर्ड्स आहेत, हे वेटलँडच्या जवळपास राहणारे बर्ड्स आहेत, ते सुद्धा अशा पाणवठ्यावरती कोकणामधल्या पाणवठ्यावरती आपल्याला दिसतात. लिटिल स्पायडर हंटर जो आहे तो सुद्धा रेग्युलरली येतो अशा पाणवठ्यावरती. सो थँक्यू सो मच प्रोफेसर धीरेंद्र होळीकर यांनी अनेक फोटोग्राफ मला ह्या प्रेझेंटेशनसाठी दिलेले आहेत. सुभाष पुराणिक सर आहेत की ज्यांनी ह्या पक्ष्यांची आवड माझ्यामध्ये निर्माण केली आणि वाईल्ड कोकण सर धन्यवाद. धन्यवाद. खूप सुंदर तुम्ही प्रेझेंटेशन इथे सादरीकरण केलं आणि अ, तुम्ही कोकण आणि विशेषतः सिंधुदुर्ग जिल्ह्यात जे पक्षीवैभव आहे त्याचा आम्हाला गेल्या 1 तासामध्ये, एक्झॅक्ट 1 तासामध्ये परिचय करून दिला. तर खूप खूप धन्यवाद पक्षीमित्र आणि BNHS तर्फे. तर आज आपले जे हे आहेत श्रोते आहेत किंवा अटेंड करणारे जे मंडळी आहे, पक्षीमित्र आहेत, त्यांना कोणाला काही प्रश्न असतील तर आपण ते प्रश्न घेऊया. तर एक थोडे प्रश्न घेऊया, कारण 1 तास झाला आहे, तर तुम्हाला चालेल ना? बरं. तर कुणाला प्रश्न असतील तर प्रश्न घ्या. अ, अ, ते घेऊया आपण. तर अनम्यूट करून तुम्ही सरळ प्रश्न विचारू शकता. अ, इथे तुम्ही भक्ती, हा हा बोला. हा.
आता सर थँक्यू. आता आपण काय करू, ज्यांनी हँड रेजचे ऑप्शन खाली एक हात दिसतो ना ते वापरायचं आहे. आणि अरे वंदना पंडा मॅडम तुम्ही शेअर करू नका. अ, तर जो हँड रेज ज्यांनी केलाय आपण त्यांना प्रथम हे देऊया. अशोक चेपटे सर तुम्ही प्रश्न विचारा. अशोक चेपटे सर तुम्ही हात वर हँड रेज ऑप्शन वापरलाय. ज्यांना प्रश्न विचारायचे त्यांनी हँड रेज ऑप्शन वापरा, मग आपण त्यांना एका क्रमांकामध्ये घेऊया, म्हणजे असं रांगेमध्ये. नाहीतर हो येतो बोला. चालेल, थँक्यू. त्यातील त्या या अशा प्रेझेंटेशन मधले जी छायाचित्र असतात ती त्याच्यावर त्या प्रत्येक फोटोवर त्यांनी नाव घातलेलं आहे. तर त्यांचा कॉपीराईट असतो, तेव्हा ते तुम्ही सांभाळून वापरावं, बस एवढीच विनंती आहे. बाकी तुम्ही तर शेअर करत असल्याबद्दल खूप धन्यवाद. मला वाटतं पुढे बाकी आता कोणाचा हँड रेज ऑप्शन वापरलेला नाही. ठोसर सर जॉईन झालेले आहे. सर तुमचा आशीर्वाद मिळतोय आमच्या वेबिनारला. सर तुम्ही काय बोलाल दोन शब्द. सर अनम्यूट करा, अनम्यूट. हो सर. सर हा सर बोला सर. हा शिंदे सर, शिंदे साहेब बोला. बोला. करू ते युट्यूब, हो युट्यूबवर आपण अपलोड करूया. आणि हा ते तुम्हाला बघता येईल. हो. थँक्यू. डॉक्टर वडतकर कोणीतरी विनंती केली आहे की पक्षी मित्राच्या माहितीबद्दल, सदस्यत्वाबद्दल माहिती द्या. तर ती कृपया तुम्ही कॉमेंट्स मध्ये द्या, जर शक्य असेल तर. पक्षी मित्राची वेबसाईटची लिंक, मेंबरशिप, कमेंट्स मध्ये तुम्हाला मिळेल मेंबरशिपची माहिती. आणखी कोणाला प्रश्न सांगा, सांगा सांगा. चालेल, ठीक आहे. आणखी कोणाला. वंदना मॅडम. ओके थँक्यू. थँक्स टू मरगज सर. मरगज सर, मरगज सरांचा नंबर सर तुम्ही कमेंट्स मध्ये टाकला तर ज्यांना तुमच्याशी बोलायचं ते बोलू शकतील. हा लवकर टाका, म्हणजे मग आपण वेबिनार संपायच्या आधी ज्यांना नंबर हवा आहे त्यांनी याच्यामधनं कमेंट्स मधून काढून घ्यावा. धीरेंद्र होळीकर सर पण आहेत, हा त्यांना काय बोलायचं असेल तर बोला. मरगज सर मला सांगा, माझा एक प्रश्न आहे की सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये आतापर्यंत किती पक्षी प्रजातीची नोंद तुम्ही केलेली आहे. बरं, आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पक्षी या पुस्तकाबद्दल थोडक्यात माहिती दिली तर बरं होईल.
बरं. कोळी सर, तुम्ही तुमच्या पुस्तकाबद्दल सांगितलं तर बरं होईल. हा. कोणाला आणखी कोणाला आणखी काही प्रश्न असतील तर घ्या, नाहीतर मग आपण मग आता वेबिनार संपवूया. डॉक्टर अनिल, हा हा, बोला बोला. सर, एक प्रश्न आहे, बर्ड स्टुडिओ तुम्ही कुठे तयार केला, असा एक प्रश्न आलेला आहे. हं, छान. बरं. काय कमेंट मध्ये काय प्रश्न आहे का बघतो मी. तर मला वाटतं आपण इथे थांबूया. कोणाचे प्रश्न नसतील तर. का वडतकर सर, बोलताय काही? सर, 140, 140, 140.
सर्वांचं पुन्हा एकदा बर्गे सरांचं सगळ्यात सर बोला 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 सर. हो हो सर, थँक्यू. आणि परत एकदा मर्गा सरांचे आभार, पक्षीमित्र आणि बीएनएच्या सीईसी तर्फे. माझी टीम आहे या ठिकाणी, माझ्या टीमचे पण आभार. प्रत्येक वेळेस सगळी टीम असते. वडतकर सर, वाघ सर, पिंपळापुरे सर आणि टोसर सरांचे आशीर्वाद आपल्याला प्रत्येक वेबिनारला लाभत आहेत. ती सुद्धा आनंदाची गोष्ट आहे. या टेक्नॉलॉजीमध्ये सर आपल्यासोबत असतात. खूप चांगलं वाटतं. आणि इथे आपण थांबूया. आणि युट्यूब चॅनलवर मी रेकॉर्डिंग करेल सर. मर्गेश सरांना मी लिंक पाठवेल आणि पक्षी मित्राला पाठवेल. तर तुम्ही शेअर करू शकता सगळ्यांसोबत आणि सगळ्यांना हे युट्यूबवर बघता येईल. आपण इथे थांबूया पुन्हा एकदा. थँक्यू सर. बाय बाय. कोणाला तरी बोलायचं आहे. हा, चेपटे सर बोला. हं. बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटीचं फेसबुक पेज, फेसबुक ग्रुप, तिथे सुद्धा याची लिंक असते. त्यामुळे हा, म्हणजे फेसबुकवर साधारणतः तुम्हाला सहज मिळू शकते. थँक्यू पुन्हा एकदा. वडतकर सर आपण थांबूया. आणि लेट्स नंदकिशोर प्लीज कन्क्लूड द वेबिनार. थँक्यू नंदकिशोर. बाय बाय. चालेल. बाय बाय. बाय बाय. बाय मार्गेश सर.